कलांची सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्वांना मी कल्याणी कोणते इयत्ता 12 विद्यार्थी सर्वप्रथम मी अभिवादन करते. 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यांना रॉकेट टाकून जिवंत जाळलं आणि 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून ठार मारलं. अरे कुत्र्याचं सोडाच त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावाने बहिणीच्या पोटात चाकू खुपसून ठार मारलं. अरे या आधीच्या महिन्यात पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानं बहिणीच्या पोटात चाकू खुपसून ठार मारलं. तो भागाची जमा झाली पण काही पुरुषाच्या हातच्या मागेवर भावाला थांबू शकत नाही. थांबवण्याचं ते घडलेल्या ठिकाणी जे मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यास लागले होते. घटना क्रमांक 3 जंगलाच्या बाजूला रस्त्यावरती घटनांमध्ये खुनी हल्ला झाला. मित्राचा जीव गेला म्हणजे जीवाच्या आकांक्षानं अडकलेल्या रक्तभंगार आवश्यक गुन्ह्याने सरकत मदतीची याचना करत होती. तिथेही गर्दी जमा झाली आणि मोबाईलकडे शूटिंग करण्यास मंग झाली. अरे कुत्र्याला रॉकेट टाकून जिवंत जाळताना सच्च्या बहिणीला पोटात चाकू घुसून तरफडून मारताना आणि अडकलेल्या रक्तभंगार आवश्यक गुन्ह्याने सरकत मदतीची याचना करता समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणूस की जात अनुभवणारा एकही नायकाला तिथं हजर होता. औषध माणूस वेळ होता आणि या गर्दीला माणूस शोधण्यासाठी आज मी आपणासोबत विषय मांडते आहे. गर्दीचा माणसाचा माणूस शोधते मी, गर्दीचा माणसाचा माणूस शोधते मी. अरे कुत्र्याचे महान कवीनं म्हटले बंदूक रक्षकांची बनेल व श्यामा, बंदूक रक्षकांची बनेल व श्यामा, घोपेन भयंकर अशी एकही राहत आहे. माझा भारत देश माझ्यात राहत नाही. गर्दीचा माणसांचा माणूस जात नाही, गर्दीचा माणसांचा माणूस जात नाही. खरं तर मित्रांनो खेळ मुंग्या पशु पक्षी राणे वने या झाडा झुडपांच्या पसऱ्यामध्ये जगण्यापेक्षा थोडासा तर्क मेंदू 2 हात 2 पाय लागलेली समाज म्हणजे माणूस. अरे त्याच्या हृदयामध्ये श्रद्धा युक्त अखंड प्रेमाचे खेळ वाहताना तो माणूस आहार भय मित्रांनो तुम्ही या 4 गोष्टीचं पशु पक्षी करतात. पण 5वी म्हणजे त्याला विचार करण्याची क्षमता देवाण दिली ना तो माणूस. जीवनशास्त्राच्या पुढे सांगायचं झालं तर त्याचा अंगठा या 4 दिवसांपासून वेगळा झाला आणि त्याच्या डोक्यावरती अखंड पक्षीचा डोलारा उभा केला गेला. अशी निसर्गाची सर्वोत्तम नीती म्हणजे माणूस. अरे माकडाची शेपटी गेली, तो 2 पायांवरती उभा राहिला, तो चालू लागला, तो धावू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो मंगळावरती पोहोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावरती पोहोचला. त्यानं समुद्र काबीज केले, चंद्रामध्ये आलेला त्याने विशाल समुद्रावरती राज्य केलं आणि इथं सारा घोळ झाला. जशी माणसानं जंगल काढत होती तशी माणसाच्या मनामध्ये हिरवाई संपली. माणसानं पशु पक्ष्यांचे संसार उद्ध्वस्त केले. एकीकडे माणसानं नद्या आळवल्या पण मनामध्ये वाहणारे अखंड प्रेमाचे झरे मात्र असले. एकीकडे माणसानं विशाल समुद्रावरती राज्य केलं पण दुसरीकडे मात्र त्याच्याच मनामध्ये समुद्र डबकं तयार झालं. एकीकडे माणसानं ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसरीकडे मात्र त्याच्याच सोडेदारांना ग्रहण लागलं. मित्रांनो साधं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणूस माणसापासूनच दुरावला गेला, माणूस स्वतःच्या अस्मितेपासूनच दुरावला गेला. संध्याकाळी वाटीभर भाजी शेजारच्या घरामध्ये निवडून देणारी पिढीच मुळात आज थकले. आज रोज सकाळी उठल्यानंतर शिळा मसाले भात आणि चपात्याची वाण कचरा कुंडीमध्ये टाकत असणार तेव्हा फुटपाथवरच्या एखाद्या लेकराला या अन्नाची गरज आहे हा विचार जेव्हा आमच्या मनातच नाही ना तिथंच खऱ्या अर्थानं आमच्यातला माणूस हरत चालाय. इथेच पाडगावकर म्हणतात या झोपड्याच्या मागं वाहून आली ही गटारे तिथला पाहून त्याचा माणूस शोधतो मी, साऱ्या होला माणूस शोधतो मी, गर्दीचा माणसाचा माणूस शोधतो मी, गर्दीचा माणसाचा माणूस शोधतो मी. आज तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र बघा, तुम्ही न्यूज चॅनलला, तुम्ही व्हॉट्सअपवर बघा, तुम्ही फेसबुकला बघा, तुम्हाला प्रचंड गर्दीचं जी माणसांची जी गर्दी थंड असते आया बहिणींची आठवण असताना एखाद्या ठिकाणी कुठेही अपघात होतो, रस्त्याच्या भागात माणसं करतात तिथेही गर्दी असते. मात्र ती गर्दी मग नसते फोटो काढण्यास शूटिंग करण्यास. एखाद्या वेळी ठिकाणचा पूर्ण करतो तिथेही गर्दी असते. मात्र ती गर्दी तुम्हीच असते हजारांना चेंबून लाखोंना तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यास. एखाद्या वेळी महापूर होतो, भूकंप येतो तिथेही गर्दी असते. मात्र ती गर्दी मग नसते फोटो काढण्यास शूटिंग करण्यास. एवढं सगळं झालं तरीही आमचा माणूस मात्र सुचत नाही. सगळं झालं तरी आमचा माणूस आहे इथेच आहे. आम्ही गरजूच्या माणसाला मदत करत नाही हो, आम्ही मात्र गरजूच्या माणसाला मदत अजूनही करत नाही. अरे मी म्हणजे माणसाला लोभी असावं पण इतकंही नसावं की जंगलाचा राजा सिंह देखील स्वतःचं उरलेली शिकारीचं प्राण्यांना ठेवून जातो. पण माणूस तसा करत नाही कारण माणसाचा माणूस हरत चाललाय. खरं तर मित्रांनो हे सगळं इतकं असतानाही आज आपल्याला माणूस शोधावंच लागणार आहे आणि त्याची सुरुवात मात्र आपल्याला स्वतःच्या अंतःकरणापासून करावी लागेल. जो या जाती धर्माच्या समाजामध्ये जो फक्त मी भारतीय आहे असा ओळख सांगेल ना तिथंच आपल्याला मला माणूस येईल. एखाद्या रस्त्यावरती एखादा मुलगा भीक मागत असताना जो पहिल्यांदा त्याच्या हातामध्ये पाटी पेन्सिल आणून
तिथंच आपल्याला माहिती प्रत्येक घर अगदी प्रत्येक घर शिक्षणासाठी सज्ज असेल ना तिथंच आपल्याला आम्हाला माहिती ज्यावेळेस हिंदू शेजारचे शीख ते शब्द काही या मातीमध्ये काढले जातील ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मातीमध्ये जुने